हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ऐश्वर्या सोलापूरकर. तर आज आपण परत एकदा आपलं महिन्याचं जे काही राशन भरतो तो ब्लॉग मी परत घेऊन आलेला आहे. मी तर महिन्याचं राशन प्रत्येक 2 महिन्याआड एकदा मी भरत असते. ते जरा असं बरं पडतं. 2 महिन्याचं म्हटलं तरी मी 15 दिवसाचं एक्स्ट्राच भरते, म्हणजे जवळपास 2.5 महिन्याचं राशन मी भरते. पण माझं भरण्याचं जे शेड्यूल आहे प्रत्येक 2 महिन्याआड असं आहे. तर तुम्हालाही कल्पना यावी किंवा तुम्ही काहीतरी बजेट प्लॅन करत असाल तर जेणेकरून माझा व्हिडिओ जो आहे तुम्हाला उपयोगी पडेल, त्या उद्देशाने मी तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन येत असते. तर चला बघूयात की काय काय घेतलंय आणि किती खर्च आलाय टोटल आज. हा पोहे आहे 1 kgचा. 1 kgचे 2 पॅकेट घेतले. तेलाचं पाकिट, देवाला दिवा लावण्यासाठी तेलाचं पाकिट घेतलं 2 महिन्यात 3 पाकिट. आणखीन आहे मे बी खाली येते. मूग डाळ आहे 2 kg. शाबू 1 किलो. मैदा 1 किलो. बेसन आहे 2 किलो. मोहरी 2 छटाक आहे. 2 किलो मटकी. भाजी नसल्यावर ऑप्शनला म्हणून आपण आधेमध्ये उसळ बनवू शकतो, मोड आलेली उसळ. तर मी बनवत असते आणि मी खातही असते ॲज अ स्नॅक्स म्हणून 2 किलो मटकी 2 महिन्यासाठी. छोले भटुरेसाठी 1 किलो. मटार आहे. सहसा वटाणे नाही भेटले तर आपण वटाण्याची आणि बटाट्याची भाजी करतो, त्याच्यासाठी वटाणे. भगर 1 किलो. रवा 1 किलो. फुटाणे पाव किलो. मटकीची डाळ 1 किलो. बेसन आणखीन 1 किलो. तूर डाळ 1 किलो. मसूर डाळ 1 किलो. हे उडीद डाळ आहे. इडली बनवणं हे आपलं म्हणजे इडली हे सगळ्यांचाच आवडता प्रकार आहे, तसंच माझाही आवडता प्रकार आहे. त्यामुळे इडलीसाठी म्हणून उडीद डाळ 2 किलो. महिन्याला 1 किलोच्या हिशोबाने 2 किलो. मोठे शेंगा घेतलं. शेंगा चटणी किंवा वेगळं काही म्हणजे इतकं लागत नाही, पण 2 महिन्याच्या 2.5 महिन्याच्या हिशोबाने इतकं असायलाच हवं. 2 किलोचं 1 पॅकेट आहे. टोटल 4 किलो शेंगा घेतलं. हे नाश्त्याला टाकण्यासाठी म्हणून घुंगरू शेंगा म्हणजे लहान शेंगा जे असतात ना ते आहेत. हे 2 किलो. आणि लास्टला आहे ज्वारी. 10 किलो सांगितलंय, बघावं किती आहे. 5 किलो हे पॅकेट तरी 5 किलोचं वाटतंय. चिरमुरे हे 1 किलोचे 2 पॅकेट आहेत. सनरिच ऑइल 5 लिटरचं कॅन स्वयंपाकासाठी. हे आहेत साखर 5 किलोची 1 पिशवी आहे. 2.5 महिन्याच्या हिशोबाने घेतलेलं आहे. फरसाण ऑलरेडी पॅकेट फाडलेलं आहे काल आणल्याबरोबर, तर 2 फरसाणं पॅकेट. म्हणजे मुलगी जेव्हा कधी कुरकुरे वगैरे मागते त्यावेळेस द्यायला बरं पडतं. बारीक शेव 2 पॅकेट आणि फरसाण 2 पॅकेट. हे बारीक शेव आहे. शेवया उपीट बनवण्यासाठी. तारेची घासणी. साडीपेटीचा बुरुज. मी बारीक शेव सांगितलं होतं आताच. 1 पॅकेट दाखवलं. 2 घेतले तर हे पॅकेट. खूपच छान आहे हा तिखट. 108 रुपये किलो प्रमाणे ते देतात. 108 रुपये अर्धा किलो प्रमाणे देतात. टोटल 1 किलोचं तिखट पॅकेट घेतलंय, म्हणजे 318 काहीतरी पडलंय. पण हा अर्धा किलोचं पॅकेट आहे. तर आणखीन एक पॅकेट असणार आहे. सेंदा नमक
सेंदा नमक वापरल्याने वेट लॉस होता असं म्हणतात, म्हणून बघू ट्राय करून एकदा. 2 पॅकेट, 2 महिन्यासाठी 2 पॅकेट. डेट, खजूर, लवंग, जिरे, बडीशेप पाव किलो, अंजीर, सेंदा नमक, फरसाण आणखीन 1 पॅकेट, व बळाई, पिस्ता. बळा बस खाली. म्हणजे मी आधेमध्ये ते आपण गूळ घालून बनवतो ना, तुम्ही शिरा म्हणताय काय म्हणताय माहित नाही, आमच्याकडे चटका म्हणतात, तो टाईप बनवण्यासाठी गूळ. आणि मी प्रत्येक भाजीत थोडासा गूळ टाकते, त्यामुळे मला गूळही लागतं नेहमी. आणि आधेमध्ये एखादा सण वगैरे आला तर तेव्हा पोळीसाठीही लागतं, त्यामुळे 2 गुळाचं डेट घेतलं. खोबरं 1 किलो. बेकिंग पावडर, बाळा तसं नाही टाकायचं प्लीज. बेकिंग पावडर 2 बॉक्स घेतलं, 22 रुपयाला 1 घेतलं. तुम्हाला लास्ट मी सगळ्याचं प्राईस सांगणार आहे. शेंगा चटणी आहे पाव किलो, 42 रुपये पाव किलो. हां देते बाळा 1 मिनिट. काजू पाव किलो, सॉरी अर्धा किलो. गुळाची डेट, बदाम अर्धा किलो, नाचणी 1 किलो, जायफळचे 2 घेतलेत, 10 रुपयाला 1 जायफळ. बघू बाळा. चिवडा मसाला आणखीन 1 अंजीर पॅकेट. गुळाची ढेप, तीळ. तर फायनली हे सगळं मी तुमच्यासमोर ओपन केलेलं आहे. ह्याला किती गेले टोटल, तर ह्याला गेले 7,965 रुपये. बाळा खाली बस, खाली बस बाळा. देते बस, तू बस, देते बस 5 मिनिट प्लीज प्लीज. तर ह्याची सगळ्याची प्राइस जे झालेली आहे म्हणजेच बिल जे झालेलं आहे 7,965 रुपये. तर मी काय करते, प्रत्येक 2 महिन्याआड एकदा बाजार भरते, म्हणजे ते जरा बरं पडतं. 2 महिन्याआड भरते, पण 2.5 महिन्याचं राशन भरते. जसं जसं वस्तू संपत जातात तसं तसं म्हणजे एक वहीच केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी लिस्ट तयार करते किंवा खर्च वगैरे लिहिते. तेही तुम्हाला एक दिवशी शेअर करेन. जसं जसं एखादा घरातले वस्तू म्हणजे जे काही वस्तू आपल्याला लागतात राशनचे संपत जातात, तसं तसं त्याची मी नोंद करत जाते, जेणेकरून पण किती केजी आणायचं, काय केजी आणायचं ते नंतर मी मांडते. पण पहिले वस्तूचे नावं लिहून घेते, आणि म्हणजे ते बरं पडतं. असं डायरेक्ट दुकानला गेले की लक्षात राहत नाही की काय घ्यायचं काय नाही, एक ना एक वस्तू राहून जाते. त्यामुळं मी एकदमच लिहून, म्हणजे जसं जसं संपते तसं तसं लिहित जाते आणि नंतर एकदमच घेऊन येतो. आणि इतकंच नाही तर काही गोष्टी जसं की साबण झालं, परत आपलं मी मशीन वापरते त्यामुळे वॉशिंग पावडर झालं, मॅगी वगैरे हे जे काही प्रकार आहेत. असं नाही की मॅगी पास्ता वगैरे मी बनवत नाही, बनवते आठवड्यातून एकदा वगैरे. त्याचं ते जे काही आहे मी डीमार्टमधून आणते, म्हणजे मोठ्या फॅमिली पॅकचं बिस्किट पुडा वगैरे, जे ह्याच्यापेक्षा मला डीमार्टमध्ये रिजनेबल रेटमध्ये मिळतं, तर ते डीमार्टमधून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर ठीक आहे, चला. जर तुम्हाला ह्याच्या प्राईस जाणून घ्यायच्यात की कोणती वस्तू कसं आहे काय आहे, हे ऑलरेडी होलसेल रेटमध्ये आणलेलं आहे. तुम्हाला जर जाणून घेण्याची इच्छा असेल तर कमेंट नक्की करा. नेक्स्ट टाईमपासून मी तुम्हाला विथ प्राईस सगळं काही शेअर करेन. बाय फ्रेंड्स. तुला बंद करते. पहिले पांढरे सगळे